या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. हातकणंगले तालुक्यातील भादोली येथील अल्पवयीन मुलीला भाणामती करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सातवे येथील एका महिलेला बलात्कार करणाऱ्या सांगरुळे येथील एका मांत्रिकाला आणि त्याला सहकार्य करणाऱ्या वाहन चालकाला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे अधिक तपास करत आहेत. हातकणंगले तालुक्यातील एका महिलेची ओळख पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील एका महिलेशी झाली. त्या ओळखीचा फायदा घेत सातवे इथल्या महिलेनं भादोली इथल्या महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. शेळी मेंढी संस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. आरोपी महिलेनं त्या अल्पवयीन मुलीला आपल्याकडे 15,000 रुपये मासिक पगारानं नोकरीला ठेवले. नंतर त्या मुलीची ओळख करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या भोंदूबाबाशी करून दिली. भोंदूबाबांना संबंधित अल्पवयीन मुलीवर सातवे इथं एजंट महिलेच्या घरी खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये अघोरी मंत्र उपचार केले. तिला वेळोवेळी रत्नागिरी इथं नेऊन त्या मुलीशी शरीर संबंध ठेवले. 4 महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर त्या मुलीनं तिच्या आईला ही सर्व हकीकत सांगितली. तिच्या आईनं कोल्हापूरच्या नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेला याची कल्पना दिली. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि संबंधित मुलीच्या आईनं कोडोली पोलीस ठाण्यात संबंधित भोंदूबाबा एजंट महिला आणि तिला सहकार्य करणाऱ्या चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यानुसार कोडोली पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं आहे. या सर्व प्रकारामध्ये अन्य 8 ते 10 जण सामील असून त्यांनी देखील या सर्व प्रकाराला मदत केल्याचं ह्युमन राईट्स संघटनेचं म्हणणं आहे. संबंधित आरोपी महिलेनं सातवे इथं एक शेळी मेंढी पालन संस्था काढली असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक जणांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक केल्याची सातवे परिसरातील नागरिकांत चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष देऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेनं केली आहे.